महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. एखाद्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतील तर त्याची केवळ बदली करणे ही शिक्षा होऊ शकत नाही. अशा प्रकरणात तात्काळ FIR दाखल करणे अपेक्षित आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. डॉक्टर राऊत यांनी सभागृहात 16 एप्रिल 2025च्या एका घटनेचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की सिंचनाची सोय नसतानाही उन्हाळी पीक दाखवून मोठ्या प्रमाणात फौजदारी आणि चीटिंग करण्यात आली आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील 8 व्यक्तींच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे उघड झाले असून हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉक्टर राऊत म्हणालेत की केवळ बदली न करता संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी खटला भरण्यात यावा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात दिलेला यथास्थितीचा आदेश रद्द करण्यासाठी सरकारने तात्काळ प्रतिज्ञापत्र दाखल करून संबंधित अधिकारी आणि संस्थांच्या मागील 5 वर्षांतील मालमत्तेची ACB मार्फत चौकशी करण्याची मागणी यावेळी डॉक्टर राऊत यांनी केली. कायदेशीर प्रश्न आहेत दोन. एकतर 16 एप्रिल 2025 ची घटना आहे, त्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. कायदेशीर प्रक्रिया अशी आहे की एखाद्या गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट झाले की तात्काळ FIR होणे अपेक्षित असते. मात्र या ठिकाणी आपण सांगितलं की बदली करण्यात आली. मंत्री महोदय, माझा प्रश्न असा आहे की भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना बदली ही शिक्षा असूच शकत नाही. आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार अशा अधिकाऱ्याला निलंबितच करावं लागतं. परंतु या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी रामदास मसरामजींनी म्हटलं, तरी त्या ठिकाणी ती कारवाई होत नाही आणि फौजदारी खटला सुद्धा भरला जात नाही. तर याला कोण अभय देतं अध्यक्ष महोदय? यासंबंधी माननीय मंत्री महोदय उत्तर देतील का? अध्यक्ष महोदय, माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या प्रकरणात यथास्थिती राखण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हे आदेश मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती लपवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचनाची सोय नसताना उन्हाळी पीक दाखवणं हा फोर्जरी आणि चिटिंगचा प्रकार आहे. अध्यक्ष महोदय, शासन या प्रकरणात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हणजे ॲफिडेव्हिट दाखल करून हे स्टेटस को तात्काळ रद्द करण्यासाठी आणि चौकशीला गती देण्यासाठी कायदेशीर त्या ठिकाणी पावलं उचलणार आहे का, हा दुसरा प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, की भूमिहीन व्यक्तींच्या नावे 7/12 दाखवून बोगस बोनस लाटला गेला जर असेल आणि प्रश्नच बोलतोय ना अध्यक्ष महोदय, बोनस जर लाटला गेला आहे, हा बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या PMLAच्या धर्तीवर कक्षेत येतो. ज्या अर्थी एकाच कुटुंबातील 8 व्यक्तींच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले असं सांगण्यात येते, त्या अर्थी हे मोठं रॅकेट आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता केवळ विभागीय चौकशी न करता या अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित संस्थांच्या गेल्या 5 वर्षातील संपत्तीची चौकशी करण्यासाठी शासन ACB त्या ठिकाणी लावण्याचे आदेश देणार आहे का? शेवटचा प्रश्न अध्यक्ष. सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो स्टेटस को दिलेला आहे तो ताबडतोब उठवण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जे आहे निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु मी मगाशी सांगितलं की ज्या 2 चौकशा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असताना धान खरेदी, चुकारे, प्रोत्साहनपर राशी इत्यादीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण निदर्शनास आलेले नाही असा रिपोर्ट आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की आपण पुन्हा यांची जी आहे ताबडतोब चौकशी करून ती एक्सपिडाईट करू. दुसऱ्या बाजूला जो आहे कोर्टातून जो स्टेटस को आहे तो उठवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. नाही असं आहे आता की जर स्टेटस को असेल तर तो अगोदर तो उठवायला पाहिजे. आणि आता यांची जी आहे हे पणनचे अधिकारी त्यांना ताबडतोब आपण तिथून काढलेलं आहे, सध्या वर्ध्याला नेमलेलं आहे आणि त्यांना त्यांची चौकशी ताबडतोब करा हे यासुद्धा ऑर्डर्स दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करू. मताने असे जर प्रकार होत असतील
तर अशा प्रकरणाची चौकशी लावणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून इतर लोकांना त्या ठिकाणी आपण कुठेतरी थांबवू शकू आपण. मी या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी लावून या प्रकरणाचा पूर्णपणे जो आहे पाठपुरावा करेन. डॉक्टर नितीन राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात यापूर्वी झालेल्या चौकशीत गैरव्यवहाराचे पुरावे आढळले नव्हते. मात्र आमदारांनी मांडलेली वस्तुस्थिती गंभीर असून सरकार या प्रकरणाची पुन्हा एकदा उच्चस्तरीय चौकशी करेल. तसेच न्यायालयातून स्टेटस को उठवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. चलिए 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 फैशन की अनोखी दुनिया में चलिए. जी हाँ, वीर एसोसिएशन द्वारा संचालित नागपुर फैशन हब, जहां आप पा सकेंगे लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर, फुटवेयर, इमिटेशन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न गारमेंट और फैशन की ढेर सारी एसेसरीज, और वो भी बिल्कुल किफायती दामों में. तो फिर तैयार हो जाइए शॉपिंग के नए अनुभव के लिए. नागपुर फैशन हब शुरू हो रहा है 30 मार्च 2026 से. हमारा पता बैद्यनाथ चौक, गणेशपेट बस स्टैंड के सामने, नागपुर. संपर्क करें 9511815554, 9028827464, 7821962966.